हे बघा, आमची कोकणामधील आम्हा सर्व आमदारांची भूमिका पहिल्या दिवसापासून हीच राहिली होती की जर का जनतेचा ह्या प्रकल्पाला विरोध नसेल तर आमच्याही त्याला विरोध नसेल. एकंदरीत ज्यावेळेस ह्या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध झाला होता त्यानंतर अनेक अशा ग्रामस्थांनी, विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आपली भूमिका बदलून त्यांनी प्रकल्प व्हावा अशी देखील भूमिका घेतलेली आहे. किंबहुना प्रकल्प झाला पाहिजे ह्यासाठी देखील रत्नागिरीमध्ये मोर्चे देखील निघालेले आहेत. मला वाटतं नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि हा प्रकल्प मुळात तिथे झाला पाहिजे. ती जागा ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुचवली होती. त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टेक्निकली ती जागा, बारसूची जागा ही त्या प्रकल्पाकरता योग्य आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे. बघा, त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंबहुना शासन म्हणून आम्ही सर्वांनी देखील म्हणजे पोलिसांच्या मार्फत महिलांच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी आमची आहे, आम्ही डे 1 पासून सांगितलेलं आहे. महिलांची छेडछाड जर का मुलांनी केलेली असेल तर त्यांना कडकात कडक आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावरती केली जाईल. तर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची कनेक्शन असू द्यात, काही फरक पडत नाही. सर, अमोल मिटकरींनी मागणी केली आहे की महापुरुषांचा अवमान करणारा एक वेगळा कायदा तयार केला जावा किंवा अमेंडमेंट तरी तशा पद्धतीची केली जावी, जी काही वक्तव्य असतील आणि विशेषतः संभाजी महाराजांविषयी वेगवेगळ्या कादंबऱ्यांमधनं, चित्रपटांमधनं जी बदनामीकारक चित्रण आहे ते तातडीनं हटवलं. सध्या कायद्यात जर का त्याची तरतूदमध्ये काही बदल करायचे असतील नक्कीच आम्ही अमोल मिटकरांशी मी स्वतः चर्चा करून घेईन आणि त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या मी स्वतः जाणीव करून घेईन. धन्यवाद, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.